थांबा थांबा जागेवर थांबा. आम्हाला फक्त संविधानाचंच घ्यायचं. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. बसून घ्या. पहिले येऊन बसून घ्या. बसून घ्या. प्रबुद्धनगर येथे जे बॅनर फाडलेला आहे संविधानाचा, तो बॅनर जे आरोपी आहेत ते आम्हाला इथे हजर पाहिजेत. पोलीस प्रशासनाला आमची फक्त एवढी विनंती आहे की ते जे आरोपी आहेत संविधानाचा बॅनर फाडलेला, ते आरोपी आम्हाला समोर पाहिजे. आमची एवढीच विनंती आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीचा गालबोट लागू देणार नाही. आम्ही कुठलीही दंगल घडवणार नाही. आम्ही सगळे शांततेत आलोय, शांततेत आम्ही जाणार आहोत. फक्त आमची एवढी मागणी आहे की आम्हाला आरोपी पाहिजे, बस. काय करणार आता तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळेल? आम्ही सर्व महिला, सगळे पुरुष असतील, सगळे मंडळी आम्ही सर्व इथे बसून राहणार आहोत. जोपर्यंत आरोपी मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत. आम्ही पायी मोर्चा याच्यासाठी काढलाय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बॅनर फाडण्यात आलेला आहे. तरी पण पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की रात्रीचा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो जर रात्रीचा जर दिसत नसन, दिवसा सकाळी चेक करा बोललो तर ते दिसत नसन, तर हे कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न पण करू नका. पोलीस प्रशासनाने मला ते पण वाटतंय की ते प्रयत्न करू नका. आणि जो गुन्हेगार आहेत आणि कायदेशीर आम्ही कारवाई करूच, तिथं करूच आम्ही, पण आम्हाला त्यांचे चेहरे किंवा प्रबुद्धनगर मध्ये असे काही परत बॅनर फाडण्याचे जे प्रयत्न होत आहेत ते होऊ नये याच्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. आरोपीवर कारवाई तर होणारच. जर कायद्याने जर पोलीस प्रशासनाने आम्हाला साथ दिली नाही, तर आमच्या समोर जर गुन्हेगार जर मानले नाही, तर आम्ही गुन्हेगाराला कठोर ते कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला नाही का आज या पूर्ण समाजात उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी जे संविधान लिहिलेले त्या संविधानाच्या गौरवासाठी जे शुभेच्छा फलक लावलेले होतं, ते शुभेच्छा फलक ज्या कोणी समाजकंटकांनी फाडलेले त्या समाजकंटकाला ताबडतोब अटक करून आमच्या स्वाधीन करा, नाही तर मोठी शिक्षा करा, हे सांगण्यासाठी आमच्या प्रबुद्धनगरमधील सर्व जनता एकत्र आलेली आहे. 12 बलुतेदार असलेले आमच्या प्रबुद्धनगरवासी कोणत्याही नाही का अनुचित घटना घडू नये म्हणून शांततेच्या मार्गाने सातपूर पोलीस स्टेशनला आलेले. जे कोणी नाही का हे कृत्य केलेले त्यांच्यावर कडक शासन झाले पाहिजे, ही आमची प्रबुद्धनगरवासियांची मागणी असणार आहे.